नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या सगळ्या राजकारणाकडे आपलं बारकाईने लक्ष आहेच. 2-3 दिवसांमध्ये त्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या सगळ्या उमेदवारांच्या नावाची एकदा घोषणा झाली की मग त्यानंतर पुढचा काही काळ आपण त्यावरच बोलत राहणार आहोत. परंतु तूर्त आज एक वेगळा विषय मात्र तुम्हा सगळ्यांना ऐकायला 100% आवडेलच याची मी पूर्ण खात्री देतो. त्यामुळे प्लीज कृपया अवश्य पहा आणि ऐका. दरवर्षाप्रमाणेच यंदाचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा काल मुंबईमध्ये संपन्न झाला. रोख 10,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत आणि हिरा दया पवार यांना विनंती करतो की सुकन्या शांता यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कारानं आपण सन्मानित करावं. मी पुन्हा एकदा कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी भगत आणि हिरा दया पवार यांना विनंती करतो की रोख 10,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल अशा प्रकारचा हा सन्मान शाहू पाटोळे यांना प्रदान करून त्यांना सन्मानित करावं. लोकशाहीर कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी भगत आणि हिरा दया पवार यांना मी विनंती करतो की यंदाचा हा बलुता पुरस्कार अरुणा सबाने यांना प्रदान करून त्यांना सन्मानित करावं. संभाजीदादा आणि हिरा दया पवार यांना मी विनंती करतो दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान करून 10,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल अशा प्रकारचा हा सन्मान प्रदान करून आशालता कांबळे यांना आपण सन्मानित करावं. लोकशाहीर संभाजी भगत यांनी देशातील आणि आपल्या राज्यातीलही सद्य सामाजिक राजकीय परिस्थितीबाबत अत्यंत परखड, अत्यंत ज्वलंत असे विचार या सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त केले. आणि आवाज बसलेला असताना सुद्धा केवळ उपस्थित सगळ्या प्रेक्षकांच्या आणि माझ्यासुद्धा आग्रहाखातर संविधान रक्षणावरती आधारित त्यांच्या गीताच्या काही ओळी गायल्यासुद्धा. त्याच सोबत आपल्या खास अंदाजामध्ये, खास स्टाईलमध्ये मी नको नको म्हणत असताना त्यांनी माझा सन्मान देखील केला. या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, एखादा सत्कार राहिलेला आहे, थोडा सत्कार मला केला की मग मी माझ्या भाषण संपवतो. रवींद्र फोखरकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने थांबा, तुमच्यातला अतिशय ज्वलंत विचार मांडणारा वक्ता आम्हाला बघायला मिळाला, पण तुमच्यातलं लोकशाहीर बर, तर मला तुम्ही सांगा मी कंचे गाणं म्हणून बर संविधान भाळावरी काळोखाच्या भीम उजेड कोरतो, काळ्याईच्या उरात भीम लेखण पेरतो गा माये, भीम लेखण पेरतो अन घेरल ग आडराणी, घेरल ग आडराणी हमलेवार चौकुनी. सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा उगवता म्हणू काळ, जळे जुर्माचा गजाळ, जागे पहारे श्वासावरी जी मुलं
खरोखर लोकांसाठी काम करत होती, त्या जेलमध्ये त्यांना जेलमधनं कोर्टात आणत नाही, कोर्टात आणत नाही. ते उपोषण, आता या इथे तळोजाला जेल आहे, त्या जेलमध्ये ते उपोषणाला बसलेले, श्वास घेणं सुद्धा अवघड करून टाकलेलं आहे. ही मुलं बाबासाहेबांची गाणी म्हणत होती, मी ओळखतो त्यांना. 6-6, 7-7 वर्ष फॅब्रिकेटेड केसमध्ये ही माणसं आतमध्ये टाकणं. 84 वर्षाचा माणूस, ते ख्रिश्चन मिशनरी हादर त्या जेलमध्ये मरतो नाही, पण काय करत नाही. आज ही मुलं उपोषणाला बसलेली आहेत. मी परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो, शोकसभेला, तेव्हा मी म्हटलं, अरे बाबांनो, हे प्रिझनर, त्यांना श्वास घेणं अवघड आहे, काही कारण नाही. जागे पहारे श्वासावरी, कळ्या साऱ्या मरणादारी, मनगटाच्या जोरावरी, भाजे हवळा घरावरी, कुठं शोधू लोकशाही, लोक मेले उरली शाही, गेला देशाचा प्राण, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान. हे संविधान जनतंत्रला त्यांनी 2018ला जाळलं. कुणी खरंच काय बोललं नाही. हे का बोलत नाही आपण? कारण कुठे ना कुठेतरी आपल्या ही जाणीव आणि नेणीवांना अटक करण्यात आलेली आहे. आपण मुक्त नाही आहोत, नाहीतर अशा वेळेस आपण बाहेर यायला पाहिजे होतं. आपण नाही आलो तर कुठे ना कुठेतरी एक अदृश्य ऑपरेशन, या रॅमिनिकल हेजिमनीचं ऑपरेशन आपल्यावर सुद्धा चालू आहे. त्याला एक प्रतिकार करून त्यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करू, एवढं बोलतो. आणि सगळ्यांचं, शाहूजी, माझी बहीण आहे आशालता, हे तिच्या बायोडाटामध्ये पोरीनं खूप चांगला वाटलं होतं, मोठा बायोडाटा वाचला. त्याच्यामध्ये सुरुवातीला या बहिणीला घेऊन मी म्हटलं की लोक ऐकतील म्हणून मी तिची 2 भाषणं, मोठी 2 भाषणं मी तिची रेकॉर्ड केली आणि त्या सीडी मी गावोगावी केल्या. अरुणाताईंना तुम्ही सगळे ओळखता, शाहूंना, आणि जी आदिवासी याच्यामध्ये जे काही त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे, खरं सांगतो खूप महत्वाचं काम आहे. आपण आपलं थिअरायझेशन केलं पाहिजे, सैद्धांतिकरण केलंच पाहिजे. दिमडीचं शास्त्र लिहिलं नाही म्हणून दिमडी थर्ड-क्लास, डफाचं शास्त्र लिहिलं नाही. आम्हाला आमची शास्त्र लिहावी लागतील. या मुलीने त्या आदिवासी संगीताचा नीट अभ्यास करून एक शास्त्र डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला, ते काम आपण पुढे घेऊन जाऊ. मला शेवटी सांगितलं की ज्यांनी खूप चांगलं, म्हणजे एका माणसाचा सत्कार राहिलेला तेवढा मी जरा सत्कार करतो. कारण नेहमी जे सूत्रसंचलन करतात ओळखीचे बिळकीचे माहिती आहे काय नाही, पण त्यांना मी टीव्हीत बघतो. त्यांचा एक टीव्ही आहे, टीव्ही मध्ये मी त्यांना बघतो. या मला लय चांगला वाटतोय माणूस, खरं बोलतो. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय भीम. या सोहळ्यामध्ये 4ही पुरस्कारार्थी, 4ही सन्मान मूर्तींनी आपल्या सत्काराला उत्तरादाखल अतिशय समर्पक अशी मनोगत व्यक्त केली. अतिशय छान. टप्प्याटप्प्याने जसं ॲडजस्ट होईल, वेळ मिळेल तशा पुढच्या काही भागांमध्ये ती सगळी भाषणं अभिव्यक्तीवरून मी आपणा सगळ्यांसमोर घेऊन येईनच. परंतु आजच्या भागामध्ये सूर्य गिळणारी मी या बहुचर्चित आत्मकथनाच्या लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या नागपूरच्या अरुणा सबाने यांचं भाषण मी आपणा सगळ्यांना ऐकवतोय. फक्त एक खुलासा आधीच करून ठेवतोय, गरजेचं आहे म्हणून. हे रेकॉर्डिंग मी केलेलं नाही,
सभागृहात उपस्थित असलेल्या अन्य कुणी ते करताना त्यांच्या पद्धतीने आणि मोबाईलवरती केलेलं आहे. त्याचाच वापर मी करतोय कारण ते अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला ते फार गरजेचं वाटतं. त्याशिवाय ते व्हर्टिकल म्हणजे उभ्या पद्धतीने शूट केलेलं आहे, इन्स्टासाठी वगैरे आपण करतो तसं. यूट्यूबवरती ते आडवं करून टाकताना त्यामुळे त्याच्यावरती फारच मर्यादा येतात. क्लोज फ्रेम घेता येत नाही आहे, परंतु ऐकण्यामध्ये काहीही अडचण नाही आणि तेच हे भाषण ऐकणंच अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. मी पुन्हा आता शेवटी आवाहन करायला येणार नाही. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. आणि आता ऐका अरुणा सबाने. अस्वस्थही व्हाल आणि प्रेरणा देखील मिळेल तुम्हाला सगळ्यांना. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते. दया पवारांना अभिवादन करते. विचारपीठावर बसलेले सगळे माझे लाडके मित्रमैत्रिणी, समोर बसलेलेही लाडके मित्रमैत्रिणी, लाडक्या बहिणी नाही म्हटलं मी, आणि आपण सगळेच संविधान प्रेमी आहोत, जयभीम प्रेमी आहोत. त्यामुळे आपण एकमेकांच्या लाडकेच आहोत. त्यासाठी आपल्याला फुकट काही देण्याची गरज नाही आणि आपण घेण्याचीही गरज नाही. प्रशांत पवारांचा फोन आला की असा असा पुरस्कार तुम्हाला द्यायचा आहे, तुम्ही स्वीकाराल का? क्षणभर मला सुचलंच नाही की आपण काय बोलावं. मनीधानी नसताना दया पवार, जे नाव ऐन तारुण्यापासून ऐकत होते, ज्यांचं आत्मचरित्र ऐन तारुण्यात वाचलं होतं, आणि आमच्या जलसाहित्य संमेलनामध्ये एक लाईन आम्ही वारंवार वापरत होतो प्रज्ञाची परवानगी घेऊन, तेव्हा ती म्हणाली की माझ्या परवानगीची गरज नाही, बाई पाणी कुठवर आलं धरणा, ती कविता. तर असं सगळं फटाफटा माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी त्यांना सहज म्हणाले, अहो हा तर माझ्या परिवारातलाच पुरस्कार आहे, दया पवारांच्या नावाचा पुरस्कार, त्यातही बलुतो नावाचा पुरस्कार जर मला मिळत असेल तर यापेक्षा मोठा पुरस्कार कोणताच असू शकत नाही. खरं तर मला ओळखणाऱ्या किंवा जे वाचक आहेत त्या सर्वांना हे माहिती आहे की सूर्याला खूप मोठमोठे पुरस्कार या 3 वर्षात मिळाले. तो काही भागच नाही. पण तरीही अत्यंत प्रामाणिकपणे सांगते की बलुता हा पुरस्कार खरोखरीच माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचा पुरस्कार आहे. दलित आत्मचरित्रातलं हे पहिलं आत्मचरित्र आहे आणि कथा कादंबरीनंतर आत्मचरित्र वाचण्याचा हा माझा आवडता हा भाग. अनेक दलित आत्मचरित्र मी वाचलेली आहे आणि मला त्यावेळी समजतच नव्हतं की एखादा माणूस इतका क्रूर कसा वागू शकतो किंवा एखाद्याच्या म्हणजे त्याच्या आयुष्यात असे इतके भोग कसे येतात, इतकं दुःख कसं असतं, इतकं दारिद्र्य कसं असतं, जेवणाचे हाल कसे असतात, तो माणूस उपाशी कसा राहू शकतो, इतकं रानटी पण कसं असतं, गोधरीमध्ये संडासला लोकांना कसं जावं लागतं, हे सगळं माझ्या मनीध्यानी नसलेल्या गोष्टी होत्या. कारण मी खूप वेगळ्या जगातून आले होते. पण 18व्या वर्षी प्रेमात पडले, 20व्या वर्षी लग्न झालं आणि मग मला कळलं की जग काय असतं. आणि मग मला हळूहळू कळलं की अरे हे बहुजन आपल्याला जे आतापर्यंत माहिती होतं ते खूप वेगळं प्रकरण आहे आणि आपल्या वाट्याला जे आलेलं आहे आता हे तर खूपच वेगळं आहे. हे अजून माझ्या कल्पनेच्या पलीकडेच आहे. सूर्य गिरणारी मी त्यासाठी निर्माण झाला. सूर्य गिरणार म्हणजे माझं आत्मचरित्र मी लिहावं की नाही माझ्या मनात असं कधीच आलं नव्हतं. पण माझ्या 50शी पासून मला आमचे स्नेही औरंगाबादचे बाह कल्याणकर, तुमच्यापैकी अनेक जण तुम्हाला माहिती आहे, ते आणि डॉक्टर द.भी. कुलकर्णी मला सारखे म्हणायचे. मला वाटायचं आपण काय असं तीर मारले की आपण आत्मचरित्र लिहावं, तेही 50शीतच हे लोक आपल्याला सांगत आहेत. पण हळूहळू मी जेव्हा विचार करायला लागले माझ्याच आयुष्याचा, म्हणजे मी जेव्हा वळून बघायचे तेव्हा माझ्याच आयुष्याचा जेव्हा मी विचार करत होते तेव्हा एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये असे प्रकार का घडतात, असे प्रसंग का येतात, माणूस पुरुष इतका वाईट कसा असू शकतो, आपल्या मनीध्यानी नसताना लोक असे कसे वाईट वागतात, त्यातही आंबेडकरी विचार सांगणारा माणूस का वाईट वागतो. पाटील तर बदनाम आहे,
पण माझ्या वाट्याला आलेले मी पाहिलेले पाटील खरोखरीच फार चांगले आहेत, हे मी ठामपणे सांगते. म्हणजे याच्यावर वाद होऊ शकतो, पण ज्यांना आपण फुले शाहू आंबेडकरी चळवळीतून तयार झालेला माणूस समजतो, तो असा कसा निघू शकतो? हा विचार करत असताना माझ्या एक लक्षात आलं की या समाजात अजूनही ही पुरुषी वृत्ती गेलेली नाही. माणसातला पुरुष सतत जागा आहे. तो चांगला कधी होईल मला माहीत नाही. आणि कुठल्याही पुरुषाला ॲक्टिव्हिस्ट पत्नी पचवणं खूप कठीण आहे, फार कठीण आहे. ॲक्टिव्हिस्ट मैत्रीण चालते. सोशल ॲक्टिव्हिस्ट, ती माझी अरुणा, माझी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे ना, ती माझी मैत्रीण आहे, एकदम छाती ताणके. ती माझी प्रेयसी आहे तर एकदम 56 इंचीच. पण तीच सोशल ॲक्टिव्हिस्ट पत्नी मग तिच्या ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या की मग घरातल्या ॲक्टिव्हिटी सुरू होतात आणि मग तिथे राडा सुरू होतो. पण खूप सुरुवातीपासून बुद्ध वाचला, आंबेडकर वाचले, फुले शाहू वाचले. या सर्वांमुळे उशिरा का होईना लक्षात आलं की अन्याय नाही सहन करायचा. तो काही काळ जो अन्याय सहन केला तो याहीसाठी सहन केला की मुलं लहान होती, मुलांना एक कुटुंब हवं असतं. पण एक क्षण असा आला की बंडखोर इतकी बंडखोरी करून टाकली की खरोखरीच नेस्त्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले. आणि सतत मी ऐकायचे आमच्या आंबेडकरी विचारांच्या नवरोबाकडून, 200 रुपये कमावण्याची अक्कल नाही तुला. मला कळायचंच नाही यार, मी इतकी लहानपणापासून सगळे म्हणतात हुशार आहे हुशार आहे हुशार आहे. 7व्या वर्गामध्ये कविता माझ्या आकाशवाणीवर आल्या, वर्तमानपत्रांमधून आर्टिकल्स छापल्या जातात, लोक कौतुक करतात. मय दळवी सारखा माणूस मला वाणवतो. आमचे नागेश चौधरी, नेताजी, ही सगळी माणसं रूपाताईंच्या चळवळीत, सीमाताईंच्या चळवळीत काम करते. आणि हा माणूस मला 200 रुपयाची अक्कल नाही असं म्हणतो. बरं, नोकरी करू देत नाही. मग हे सगळं ज्या दिवशी डोक्यात गेलं त्या दिवशी मग मला काहीच दिसलं नाही आणि सरळ उठून घर सोडलं. आणि एक माणूस मी सोडला, संभादादा, आणि मला हजारो माणसं आयुष्यात मिळाली, हजारो, आणि ती सारी चांगली मिळाली. म्हणजे लोक असं म्हणतात, विशेषतः आपल्या आया आपल्याला सांगतात, आगीतून निघून फुफाट्यात जाशील. मला तर असं वाटलं माझ्या घरातच फुफाटा होता. बाहेर लख प्रकाश मला मिळाला, सूर्य मिळाला, चंद्र मिळाला, शीतलता मिळाली, सगळं मित्र मैत्रिणी मिळाले. आणि त्यानंतर मी जी काही आहे ते आज तुमच्या समोर आहे. बुद्धाने सांगितलं होतं प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं. अशी एकही स्त्री नसेल, असा एकही सभ्य पुरुष नसेल की त्याच्या आयुष्यात दुःख नाही. सभ्य पुरुष म्हटलंय मी, तुम्ही सगळे सभ्य आहात. दया पवारांच्या कार्यक्रमात येणारे सगळे इथे सभ्यच असतील. पण दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, त्याला धरून राहायचं नाही. त्या दुःखानेच मला प्रेरित केलं, त्या दुःखानेच माझ्यातली आतली ज्योत जास्त जास्त जागृत केली आणि मी काहीतरी करायचं ठरवलं. कणभर का असेना आपल्या आयुष्यात आपण काहीतरी करायचं. म्हणून मग माहेर नावाची संस्था निर्माण झाली. कारण मी घर सोडल्यानंतर जर माझ्या आईचे दरवाजे बंद असते, म्हणजे तुम्ही विचार करा की एक मालगुजार पाटलीन, तिने जर का तिच्यावर ते संस्कार असणार ना नॅचरली की एकदा सासरी गेले की असं परत घरी नाही यायचं. ते काही वावगं नव्हतं त्या काळातलं, 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट. पण तिनं मला स्वीकारलं. एका शब्दानेही मला प्रश्न विचारला नाही की तू का आलीस आणि तो संसार का सांभाळला नाही. तिनं एकच उत्तर दिलं तिच्या जावयाला की ज्या अर्थी अरुणा परत आली त्या अर्थी तिनं संपूर्ण विचार करून निर्णय घेतलेला आहे. माझी मुलगी अविचार करू शकत नाही. हा जो विश्वास माझ्या आईनं माझ्यावर टाकला, त्यानंतर मी हे ठरवलं की जर मला माहेर नसतं, मला माझ्या आईनं आधार दिला नसता, तर मला एकतर रॉकेल जवळ करावं लागलं असतं किंवा विहीर जवळ करावं लागली असती. पण हे दोन्ही मला करायचं नव्हतं, कारण मी आई होते.
आणि आयुष्य एकदाच मिळतं, ते फार सुंदर आहे. याच्यावर माझ्या आयुष्यावर माझ्यावर प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे माझं माझ्यावर. त्यामुळे मी ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीत, आणि या मूर्ख माणसासाठी मी कशाला माझा जीव द्यायचा. त्यामुळे मी एक माहेर निर्माण केलं आणि तेव्हापासून मी परित्यक्त किंवा कौटुंबिक अत्याचाराच्या कुठल्याही स्त्रीसाठी माझ्या घराची दारं सताड उघडी ठेवली. आजही प्रश्न संपलेले नाहीत, आजही संपले नाही. आपण सुशिक्षित म्हणतो, पण सुशिक्षितांच्याच घरातल्या केसेस माझ्याकडे येतात. शिकल्या सवरल्या इंजिनियर्स मुली सुद्धा आजही स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. अत्यंत खेदाचे. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक 1.5-2 लाख रुपये कमावणाऱ्या महिला, मुली, अनेकदा आपण म्हणतो की आजकालच्या मुलींमध्ये सहनशीलता नाही, पण असं नाही. आशाताई, माझं ऑब्झर्वेशन असं आहे, माझ्याकडे येणाऱ्या केसेस अशा आहेत की 1.5-2 लाख रुपये कमाई करतात, पण त्यांना पटकन घर सोडवत नाही. एकतर राहण्याची हिंमत नसते, किंवा समाज काय म्हणेल. या समाज नावाचं जे आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ना बर्डन, ते आपण पहिल्यांदा बाजूला केलं पाहिजे. आणि आपण साऱ्या आयांनी, साऱ्या बापांनी आपल्या मुलींना हे सांगणं बंद केलं पाहिजे की सहन करा. कशाला आम्ही सहन करायचं? या दोडक्यांनी आम्हाला ठोकायचं, आयतं बसून खायचं. अनेक नवरे आजही शिकतात, पण नोकरी मिळत नाही या नावाखाली लोळत पडलेले असतात. आणि ती मुलगी 9 वाजता जाऊन रात्री 8 वाजेपर्यंत कामही करते, परतही येते, घरातलंही सगळं करते. ही आजची परिस्थिती आहे. या सगळ्या मुलींसाठी किंवा परित्यक्त स्त्रियांसाठी किंवा कुठल्याही कौटुंबिक हिंसाचारासाठी, अशा स्त्रियांसाठी कणभर का होईना मला काही करता आलं, वारांगणांसाठी काही करता आलं, तर मला असं वाटलं की तरच आपलं आयुष्य थोडंसं का होईना सफल होईल. आणि मी जे नेहमी म्हणते की मी बुद्धिस्ट विचारांनी जगते, मी आंबेडकरी विचारांनी जगते. मी स्वतःला आंबेडकरी म्हणवतेच, मी विचारांनी आंबेडकरीच आहे. मी कुठल्या जातीत जन्माला आले याला काही अर्थ नाही आहे, कुणाचाच नसतो तो. एखादा माणूस अमुक जातीत, म्हणजे मुस्लिम माणूस वाईटच आहे, हे जे हिंदुत्ववाद्यांनी पसरवलंय. कितीतरी मुस्लिम माणसं आपली छान मित्र आहेत आणि तुमच्यापेक्षा उत्तम आहेत. यांना काही पण फालतूच्या बतवाड्या पसरवायला काय लागतं. त्यामुळे कुठल्या जातीत जन्माला येणं याच्यापेक्षा मी काय काम करते, काय काम करू शकते. आणि मी माझ्या आयुष्यात प्रत्येकानं आपल्या आयुष्यात थोडं, एका जरी बाईला आधार दिला, एका जरी अनाथ मुलीला शिक्षणासाठी मदत केली, एका जरी वारांगणेला समजून घेऊन तिच्या मुलींसाठी शिक्षणासाठी मदत केली. अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आज उघडी नागडी फिरतात आहे, त्या मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो तरी मला असं वाटतं की कणभर का होईना आपण या समाजाला थोडासा हातभार लावू शकतो. कारण सध्या परिस्थिती भयंकर चिघळलेली आहे. आजचं सरकार असं आहे की त्यांना हा भारत पूर्ण नेस्तनाबूत करून टाकायचा आहे, विकून टाकायचा आहे. त्यामुळे आपण म्हणालात ते छान झालं की मी आजपर्यंत काँग्रेसला मत दिलं नाही, त्यासाठी तुमचं अभिनंदन. पण म्हणून काही आपण भलत्यांना मत देणार नाही आहोत. आपण जर का आपल्याला संविधान वाचवायचं आहे, मत कुणालाही देऊ आपण, पण आपल्याला संविधान जर का वाचवायचं आहे तर आपल्याला सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवूनच मतदान करायचं आहे. आणि माझ्या कामामध्ये हा सगळा हळूहळू जो प्रवाह वाढत गेला त्यातून हे सूर्य गिळणारे मी उदयास आलं. कारण अनेकांनी नंतर असं म्हटलं की तुम्ही जे शून्यातून हे सगळं उभं केलं, प्रकाशन सुरू केलं, मासिक काढलं वगैरे वगैरे जे काय मी केलं असेल, तर हा एक या मुलींना आधार होईल. म्हणजे आपण घर सोडल्यानंतर काहीच करू शकत नाही बा, असं जे डोक्यात होतं. 25-30 वर्षापूर्वी तर तुम्ही सिनेमे पाहिले असाल, बाईने घर सोडलं की तिच्या हातात एकतर लाटणं नाही तर शिलाई मशीन. तेव्हाची कुठली पण तुम्ही पहा, ती शिलाई मशीनच. म्हणजे मला कळेच नाही की टेलरच काय होते बाबा, दुसरं काही येतच नाही की काय. माझ्या इकडे लोक त्याच नजरेने पाहायचे. आता एक तर ही पोळ्या लाटायला जाईल, नाही तर मग कपडे शिवेल. पण मी जे करून दाखवलं, मुलींनी असं काहीतरी करू शकतात, स्त्रिया असं काहीतरी करू शकतात, असं अनेकांनी मला सांगितल्यामुळे मी हे पुस्तक लिहिण्याचं धाडस केलं.
खूप मोठं काम केलं असं मला अजिबात वाटत नाही. अजूनही मला खूप काही करायचं आहे. मी जेव्हा माझं लेखन पूर्ण झालं आणि त्याला नाव काय द्यायचं असं माझ्या डोक्यात घोळत होतं, तेव्हा माझ्या मैत्रिणीला प्रज्ञाला मी विचारलं की असं असं मला सुचतंय का, देऊ का? प्रज्ञा म्हणाली, ताई एकदम बेस्ट. मला मुक्ताईची ओळ आठवली, ओवी आठवली आणि त्याच क्षणी सूर्य गिळणारी मी हे नाव फायनल झालं. कदाचित या म्हणजे काय म्हणतात त्या टायटलवरून अनेकांना याच्यात जरा दर्प जाणवत असेल, पण असं काही नाही. कारण जे भोगलंय, जे चटके मी म्हणजे कुठल्याही स्त्रीला इतक्या भयंकर पद्धतीचे चटके सोसावे लागू नये आणि जर ते सोसलेच तर ते सूर्यासारखेच दाहक आपण ते गिळून उभं राहू शकतो, या अर्थाने मला ते नाव द्यायचं होतं. आज मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं की ग्रंथालीनं गेल्या 5 वर्षांपासून सुरू केलेला आणि फार आत्ता जी नावं आपण ऐकली ती इतक्या मोठमोठ्या मंडळींना मिळालेली आहे की त्यामध्ये, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दया पवारांच्या नावाचा या पवार परिवारानं मला आज दिलेला हा पुरस्कार, त्यासाठी मी पवार कुटुंबाचं खूप खूप धन्यवाद मानते, त्यांचे ग्रंथालीचेही धन्यवाद मानते. आणि दादा आणि हिराताईंच्या हस्ते तो मला मिळाला, याच्यात मला अत्यंत आनंद आहे. आणि माझ्यासोबत ज्यांना सगळ्यांना मिळाला, या सगळ्यांच्या साक्षीनं मला हा पुरस्कार मिळाला, त्याच्यासाठीही धन्यवाद. माझी वेळ संपलेली आहे, मी थांबते. जय संविधान.